मित्रांनो, आजपर्यंत ज्येष्ठ नागरिकांकरिता अनेक इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट स्कीम्सची माहिती आपण जाणून घेतली आहे। या स्कीम्समध्ये केलेली गुंतवणूक आणि गुंतवणुकीवर मिळणारी पेन्शन, उत्पन्न किंवा ॲन्युटीवर लागू होणारा इन्कम टॅक्स म्हणजे आयकर तुम्हाला कोणकोणत्या सेक्शन अंतर्गत वाचवता येतो, तसेच सीनियर सिटीजन्स आणि सुपर सीनियर सिटीजन्स करिता टॅक्स स्लॅब म्हणजे उत्पन्नाचे लिमिट किती आहे, ही सर्व माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील रिटायरमेंट नंतर इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा करणार असाल तर व्हिडिओमधील सर्व घटक व्यवस्थित समजावून घ्या आणि उपयुक्त वाटल्यास इतरांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। सर्वप्रथम बघूया सीनियर सिटीजन्ससाठीचा टॅक्स स्लॅब। ज्येष्ठ नागरिकांचे इथे दोन कॅटेगरीजमध्ये विभाजन करण्यात आले आहे। 60 वर्ष व त्याहून अधिक पण 80 वर्षापेक्षा कमी वयाचे नागरिक म्हणजे सीनियर सिटीजन्स आणि 80 वर्ष व त्याहून अधिक वयाचे नागरिक म्हणजे सुपर सीनियर सिटीजन्स। सीनियर सिटीजन किंवा सुपर सीनियर सिटीजन्स यांना एक्झिस्टिंग टॅक्स रिजाईम म्हणजे उपलब्ध कर व्यवस्था आणि न्यू टॅक्स रिजाईम नवीन कर व्यवस्था यापैकी एकाची निवड करता येते। आता या दोघांमध्ये फरक तो काय, तर न्यू टॅक्स रिजाईम किंवा नवीन कर व्यवस्थेमध्ये टॅक्सेशनसाठी किंवा कर आकारणीसाठीचे दर कमी असतात, परंतु ATC, ATD, ATTTB, HRA यासारख्या सूट किंवा कपातीची परवानगी त्यात दिली जात नाही। पण या सर्व सुविधा तुम्हाला जुन्या टॅक्स रिजाईममध्ये मिळतात। मित्रांनो, जर तुम्ही जुन्या कर व्यवस्थेची निवड केली तर सीनियर सिटीजन्ससाठी 3 लाखांपर्यंतच्या एकूण उत्पन्नावर टॅक्स आकारला जात नाही आणि सुपर सीनियर सिटीजन्ससाठी ही मर्यादा 5 लाख रुपये आहे। सीनियर सिटीजन्सचे एकूण उत्पन्न 3,01,000 रुपये ते 5 लाखांपर्यंत असेल तर 3 लाखांवरील रकमेवर 5% टॅक्स आकारला जातो। तसेच जर एकूण उत्पन्न 5,01,000 रुपयापासून 10 लाखांपर्यंत असेल तर 5 लाखांवरील रकमेवर 10,000 रुपये अधिक 20% दराने इन्कम टॅक्स आकारला जातो। सुपर सीनियर सिटीजनसाठी उत्पन्नाच्या याच मर्यादेवर 5 लाखांवरील रकमेवर 20% दराने फक्त इन्कम टॅक्स आकारला जाईल। सीनियर सिटीजन कॅटेगरीतील नागरिकाचे एकूण उत्पन्न 10 लाखांच्या वर असेल तर 1,10,000 रुपये अधिक 30% दराने इन्कम टॅक्स आकारला जाईल आणि सुपर सीनियर सिटीजन कॅटेगरीतील नागरिकाला उत्पन्नाच्या याच मर्यादेवर 1,00,000 रुपये आणि 30% दराने इन्कम टॅक्स भरावा लागेल। मित्रांनो, न्यू टॅक्स रिजाईम किंवा नवीन कर व्यवस्था 115 BAC सेक्शन अंतर्गत सीनियर आणि सुपर सीनियर सिटीजन या दोन्ही कॅटेगरीजसाठी सारखीच आहे। जसे एकूण उत्पन्न 2,50,000 पर्यंत असेल तर इन्कम टॅक्स लागू होत नाही। एकूण उत्पन्न 2,50,001 रुपयापासून 5 लाखांपर्यंत असेल तर 2,50,000 वरील रकमेवर 5% इन्कम टॅक्स आकारला जातो। एकूण उत्पन्न 5,01,000 रुपयापासून 7,50,000 पर्यंत असेल तर 5 लाखांवरील रकमेवर 12,500 रुपये अधिक 10% इन्कम टॅक्स आकारला जातो। याच प्रकारे एकूण उत्पन्न 7,50,001 रुपयापासून 10 लाखांपर्यंत असेल तर 7,50,000 वरील रकमेवर 37,500 रुपये अधिक 15% इन्कम टॅक्स। 10,01,000 रुपयापासून 12,50,000 पर्यंतच्या एकूण उत्पन्नावर 10 लाखांवरील रकमेवर 75,000 रुपये अधिक 20% इन्कम टॅक्स। तसेच 12,50,001 रुपये ते 15 लाख रुपयांपर्यंतचे एकूण उत्पन्न असेल तर 12,50,000 वरील रकमेवर 1,25,000 रुपये अधिक 25% इन्कम टॅक्स आणि 15 लाखांवरील रकमेवर 1,87,500 रुपये अधिक 30% इन्कम टॅक्स आकारला जातो। या व्यतिरिक्त जर एखाद्या निवासी ज्येष्ठ नागरिकाचे एकूण उत्पन्न हे 5 लाखांपेक्षा जास्त नसेल तर सेक्शन 87A अंतर्गत 100% इन्कम टॅक्स सवलत किंवा 12,500 रुपये यापेक्षा जे कमी असेल त्यासाठी तो पात्र असतो। तसेच सीनियर सिटीजन्स आणि सुपर सीनियर सिटीजन्स कॅटेगरीतील नागरिकांना काही अतिरिक्त लाभही मिळतात, जसे पेपर फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न। 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सुपर सीनियर सिटीजन्स यांना ऑफलाईन किंवा पेपर मोडमध्ये फॉर्म नंबर 1 किंवा फॉर्म नंबर 4 भरून त्यांचा ITR सबमिट करण्याचा पर्याय दिलेला असतो। तसेच फायलिंगचा ऑप्शनही त्यांच्यासाठी उपलब्ध आहे। रिलीफ फ्रॉम पेमेंट ऑफ ॲडव्हान्स टॅक्स। मित्रांनो, सेक्शन 208 नुसार प्रत्येक व्यक्ती ज्याची टॅक्स लायबिलिटी किंवा कर दायित्व एका वर्षासाठी अंदाजे 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक असेल तर त्याला त्याचा कर ॲडव्हान्स टॅक्स म्हणून आगाऊ भरता येतो। परंतु सेक्शन 207 निवासी ज्येष्ठ नागरिकाला आगाऊ कर म्हणजे ॲडव्हान्स टॅक्स भरण्यापासून सूट देतो। अशा प्रकारे व्यवसायातून कोणतेही उत्पन्न नसलेला निवासी ज्येष्ठ नागरिक आगाऊ कर भरण्यास जबाबदार नसतो। इन्कम टॅक्स डिडक्शन ऑन इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स। मित्रांनो, आयकर कायद्याच्या सेक्शन 80 TTB मुळे बँक, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी बँकांमधील डिपॉझिट्स
म्हणजे ठेवींवर सिनियर सिटीजन्सला मिळणाऱ्या 50,000पर्यंतच्या व्याजाच्या उत्पन्नावर टॅक्स बेनिफिट मिळतो। या सेक्शनचा फायदा इंटरेस्ट अर्न ऑन सेव्हिंग डिपॉझिट्स अँड फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा बचत ठेवीवर मिळणारे व्याज आणि मुदत ठेवी या दोघांवर मिळतो। थोडक्यात दोन्ही रकमा तुम्हाला डिडक्शनसाठी क्लेम करता येतात। त्याचप्रमाणे बँक, पोस्ट ऑफिस किंवा कोऑपरेटिव्ह बँकेमार्फत सिनियर सिटीजन्सला जे व्याज मिळते त्यावर सेक्शन 194A अंतर्गत टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स TDS लागू होत नाही आणि टॅक्स बेनिफिट विथ रिस्पेक्ट टू मेडिकल इन्शुरन्स अँड एक्सपेंडिचर म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्ट सेक्शन 80D अंतर्गत सिनियर सिटीजन्स वैद्यकीय विमा पॉलिसीच्या प्रीमियमची 50,000पर्यंतची रक्कम डिडक्शनसाठी क्लेम करू शकता। तसेच सिनियर सिटीजन व्यतिरिक्त इतर नागरिकांसाठी ही मर्यादा 25,000 रुपयांची असेल। तर मित्रांनो, सिनियर सिटीजन संदर्भातील ही उपयुक्त माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र।